जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 12 ते 13 हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव 300 ते पावणे 400 रुपयापर्यंतचा मिळाला. 22 किलो वजनाचं क्रेट असतं, त्याच्यामध्ये 2 किलो क्रेटचं वजन असतं आणि 22 किलो टोमॅटो असतात. 22 जानेवारी 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव 300 ते पावणे 400 रुपयापर्यंत मिळाला. म्हणजे विरांग आणि सौ या टोमॅटो व्हरायटीला बाजार थोडेफार फरकामध्ये एकसारखा मिळाला, परंतु आवक जास्त झालेली आहे. बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर नैराश्य पाहायला मिळतंय. टोमॅटोला होणारा खर्च, महागडी औषधं, खतांचा होणारा खर्च, मजुरीचा खर्च आणि सध्या मिळत असलेला 300, 350, पावणे 400 रुपये बाजारभाव, त्यामुळे तोडणी, वाहतूक हा खर्च देखील वसूल होणार नाही. करायचं काय अशी चिंता आता बळीराजाला लागली आहे. व्यापारी बांधवांनो, तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची काळजी घ्या. तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहात. शेतकऱ्यांचा दुवा तुम्हालाही मिळेल. बाजारभाव वाढण्यासाठी किंवा शेतकऱ्याच्या पदरामध्ये 4 पैसे अधिकचे टाकण्यासाठी तुम्ही देखील प्रयत्नशील राहा. नारायणगावची टोमॅटो मार्केट एक महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असल्यामुळे या ठिकाणी दूरवरचे शेतकरी टोमॅटो विक्रीला येतात, मोठ्या आशेने येतात. दूरवरनं टोमॅटो विक्रीला आणताना टोमॅटोचा वाहतुकीचा खर्च 50 रुपये, 100 रुपये येतो आणि बाजारभाव एवढा कमी मिळाल्यावर या सगळ्या खर्चाचं ताळमेळ बसवणं शेतकऱ्यांसाठी मोठं जिकरीचं जातं. व्यापारी बांधवांना विनंती आहे, आपण देखील शेतकऱ्यांची काळजी घ्या. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील मालाची निवड चांगली करा, कारण जेणेकरून टोमॅटोचे पैसे होतील. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती ही अतिशय नावाजलेली असल्यामुळे जुन्नर तालुक्याबरोबरच बाहेरच्या जिल्ह्यामधून सुद्धा या ठिकाणी माल विक्रीला येतोय. सध्या मालाची आवक देखील चांगली होते. इतर राज्यामध्ये टोमॅटो सुरू झाल्यामुळे बाजारभावावर परिणाम होतोय असं व्यापारी बांधव सांगतायत. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, त्यांचं संचालक मंडळ योग्य प्रकारे नियोजन करून शेतकऱ्याच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव कसा मिळेल हा देखील त्यांचा प्रयत्न असतो. व्यापारी बांधवांनो, पुन्हा तीच विनंती, आपण शेतकऱ्याच्या टोमॅटोचे अधिकचे कसे पैसे होतील याबाबतची काळजी घ्या. शेतकरी बांधवांनो, टोमॅटो नाशिवंत माल आहे. बाजारभाव कमी जास्त होऊ शकतात. नैराश्य येऊ देऊ नका. ह्या मालात नाही पैसे झाले तर पुढच्या मालात होतील. 22 जानेवारी 2026 रोजी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये साधारण 12,000च्या आसपास क्रेटची आवक झाली आणि बाजारभाव 300 ते पावणे 400 रुपयेपर्यंत मिळाला. एखाद दोन वक्कल थोडंसं जास्त दराने सुद्धा विक्री झाली असतील, परंतु सरासरी बाजारभाव 300 ते पावणे 400 रुपयेचा मिळाला. विरांग आणि साऊ या व्हरायटीला बाजारभाव याच पटीमध्ये मिळाला. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड करा. एकसारखी प्रतवारी आणा, जेणेकरून व्यापारी आणि तुमच्यामध्ये तुतुमिमी होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.